अखेर लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तसेच हे पैसे 1500 रुपयांनुसार येणार की 2100 रुपयांनुसार आणि कोणत्या जिल्ह्यातून या पैशांचे वितरण होणार आहे। तसेच मित्रांनो, आता कोणत्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती तसेच इतर महत्त्वपूर्ण अपडेट दिले जातात। त्यामुळे या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण हे 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे। तसेच यासाठी 3490 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागांतर्गत वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच याला मंजुरी मिळालेली आहे। आणि ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये 21 फेब्रुवारी पासून या योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। या योजनेअंतर्गत गेल्या 2 दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हा हप्ता आधी कोणत्या जिल्ह्यापासून वितरित होण्यास सुरुवात झाली आहे आणि अनेक लाडक्या बहिणींना आणखी या हप्त्याचे पैसे मिळाले नाही, तर अशा महिलांना सुद्धा प्रश्न पडला असेल की आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत आमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे किंवा आम्हाला तो मिळेल की नाही। तर लाडक्या बहिणींनो, हे लक्षात घ्या, तर टप्प्याटप्प्याने या योजनेचे पैसे वितरित होत असतात। म्हणजेच काय, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,40,00,000 महिला पात्र आहेत। तर सुरुवातीला म्हणजेच 21 तारखेपासून ते 27-28 तारखेपर्यंत या योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू राहणार आहे। म्हणजेच दररोज टप्प्याटप्प्याने लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये येत्या 4 ते 5 दिवसात सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणतीही काळजी करू नका, तुमचा हप्ता 100% तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर। तसेच यामध्ये अपात्र महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार का, असा एक प्रश्न सध्या निर्माण होत आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे अशा महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही। तसेच लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची गोष्ट सुद्धा आहे, तर ती म्हणजे आधी जे तुम्हाला हप्ते मिळालेले होते, म्हणजे ज्या महिला आता अपात्र ठरवण्यात येणार आहेत किंवा झालेल्या आहेत अशा महिलांकडून मागील हप्त्यांची वसुली करण्यात येणार नाही। म्हणजेच त्यांना येथून मागे जे हप्ते मिळाले होते ते पुन्हा मागे घेण्यात येणार नाही। आणि आता फेब्रुवारी महिन्यापासून ज्या महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत आणि मागच्या हप्त्यांचे जे पैसे आहे हे लाडक्या बहिणींकडून सरकार परत घेणार नाही। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तर आता कोणत्या महिला आहेत ज्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर मित्रांनो, ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी गाडी आहे, तसेच त्या महिलाच्या कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न असते हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असेल तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तसेच येथून पुढील जे पण हप्ते मिळणार आहेत ते कोणताही हप्ता त्यांना मिळणार नाही। त्यासोबतच एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि येथून मागे कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे। त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यापासून फक्त कुटुंबातील 2 महिलांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि बाकीच्या महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। तसेच मित्रांनो, 2 मार्च पासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पात आपले राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहेत। तसेच या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यापूर्वीच 2100 रुपयांचा हप्ता चालू होण्यापूर्वी
सर्व लाडक्या बहिणींना ज्या महिला निकषात बसत आहेत आणि त्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरंच पात्र आहेत, अशा महिलांनाच या योजनेचे जे पुढील हप्ते आहेत हे हप्ते त्यांना मिळणार आहेत. म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे वितरित होणार आहेत. तसेच ज्या महिला निकषात बसत नाही अशा महिलांना 2 मार्च पूर्वीच या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता मिळाला आहे का? म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत का? किंवा तुम्हाला या हप्त्याचे पैसे मिळाले नाही, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत जेवढा जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल. तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.